हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण चटपटीत असा पावभाजी पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा आपण कुकरमध्ये बनवतोय तरी खूप छान होतो, नक्की ट्राय करून बघा। पुलाव बनवण्यासाठी मी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळेला, आणि हा भिजत न ठेवता फक्त धुवून स्वच्छ बाजूला ठेवायचा आहे आपल्याला, यातलं सगळं पाणी काढून। मी 2-3 वेळेला धुवून घेतलाय तांदूळ, आणि आता हा आपण बाजूला ठेवून देऊयात। 20 मिनिटं तरी कमीत कमी हा धुवून आपल्याला आधी ठेवायचा आहे भात बनवायच्या। मी एक कुकर घेतलेला आहे, कुकर मध्ये मी 2 चमचे तेल घालते। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की मग याच्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत। जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा। आता आपण याच्यामध्ये आपल्या भाज्या घालणार आहोत। पावभाजी पुलाव म्हणजे पावभाजीमध्ये जे आपण भाज्या वापरतो त्या सगळ्या इथे मी वापरणार आहे। मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय। सगळ्या भाज्या मी पाव बाउल घेतल्यात। इन्ग्रेडियंट लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते। कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची। कधी कुठून आपण बाहेरून आलो किंवा दुपारी जास्तीचा स्वयंपाक झाला सागर संगीत, तर आपल्याला रात्री जास्त जेवायची इच्छा नसते, त्यावेळेला हा झटपट बनणारा पुलाव तुम्ही नक्की करून बघू शकता। 1 पॉट मील रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। कांदा छान परतून झाला की याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते। टोमॅटो लवकर परतून व्हावा म्हणून मी याच्यात मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा मीठ वापरलं इथं मी। टोमॅटो कांदा छान परतून झाला की आपण याच्यामध्ये आपल्या उरलेल्या भाज्या पण घालायच्यात। गाजर, बटाटा, ढोबळी मिरची, बीट घालतेय मी थोडंसं, म्हणजे रंग पण छान येईल आपल्या पुलावला। फ्लॉवरचे काही तुरे घालते मी बारीक चिरलेले, आणि मटार, फ्रोझन मटार आहे माझा। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा याच्यातील एखादी भाजी नसेल तुमच्याकडे तर ती तुम्ही स्किप पण करू शकता। बटाटा मी इथे कच्चाच वापरलेला आहे। आता आपण आपले मसाले घालून घेऊयात। भाज्या छान तेलावरती परतल्यानंतर हळद पावडर घालते मी, लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर, म्हणजे रंग छान येईल आपल्या पुलावला। आणि आपला स्टार इन्ग्रेडियंट पावभाजी मसाला। हे सगळे मसाले घालून छान मिक्स करून घ्यायचे। आणि आता 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची। चार मिनिटांनंतर आपल्या भाज्या थोड्याशा वाफवल्या गेल्यात। छान मिक्स करून घ्यायच्यात, थोड्याशा स्मॅश करायच्यात, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि काही बटाटा वगैरे जर स्मॅश होत असेल तर ते छान चव येतील भाज्या आपल्या। आता धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे त्याच्यामध्ये। कुठलीही पूर्वतयारी नसताना हा पुलाव झटपट तयार होतो आणि अगदी पोटभरीचा होतो। तांदूळ या भाज्या आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। पाणी मी थंडच वापरतेय।
1 बाउल तांदूळ घेतले होते, 1 वाटी, तर त्याच्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतेय. पाणी घालायचंय आणि मग याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ऍड करणार आहोत. आधी आपण फक्त भाज्यांसाठी मीठ घातलं होतं. आता संपूर्ण भातासाठी, पुलावसाठी लागणार मीठ आपण इथं ऍड करायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय. आणि आता कुकरचं झाकण बंद करायचंय आणि मीडियम गॅसवरती याच्या छान 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आपोआपच वाफ जाऊ द्यायची याची. तुम्ही बघू शकता आपण कुकरमध्ये बनवूनही आपले तांदूळ किती सुटसुटीत आणि छान दिसत आहेत आणि व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. गरमागरम सर्व करूयात. हा तुम्ही रायता, पापड, लोणचं, सलाड याच्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.